काय नाव आहे त्याच्यावरती? शुभ दीपावली. आवर लवकर दादा, कधी आवरू मी? हाय सगळ्यांना सर्व भोपळे या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि दिवाळीला सुरुवातच झाली आहे. तर दिवाळीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा, तुम्हाला पण आणि मला पण द्या. आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. माझे जे गोड फॉलोअर्स आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. काय दिवाळीचा पहिला दिवस होता, त्यासाठी पटपट आवरून घेतलं. धनत्रयोदशी होती. मग म्हणलं चला सकाळ उठणं लावून घेतलं. मुलांना झोपेतूनच उठून घेतलं, दोघांनाही उठणं वगैरे लावून घेतलं. मोती साबण वगैरे लावून. आज खूप काय खरेदी करायची होती. आणि त्यात विशेष म्हणजे दर्शूचा बर्थडे होता, म्हणजे माझ्या भाच्याचा. बापाचा कोण घेते हां तेच म्हटलं. तुम्ही बघू शकता मी ड्युटीला गेले. ड्युटी वगैरे संपली आणि त्यानंतर मी गेले मंडीमध्ये गेले. तर खूप सारी खरेदी करायची होती. बत्ताशे वगैरे घेतले. बत्ताशे घेतल्यानंतर त्या 1400 200 1650 रुपये झाले. दादा तिचे काय झालं? हे मोठी अलग आणि ही छोटी अलग ना? मोठी वरती लागते आणि छोटी खाली ना? मोठे खाली लागते, छोटे वरती असते. अच्छा, दुसरी कोणती लाईट आहे आणखीन? म्हणजे असं स्टार्ट मध्ये पाहिजे. ही कितीला आहे? 180 रुपये. हो का? नाही होच दिखा. चला म्हणलं खरेदी तर होतच राहणार आहे, त्यासाठी आपलं पोटाचं पण बघावं लागेल. मग काय घेतली पावभाजी खाऊन. आणि हे वाला कितीला आहे? 120. हो का? बर्थडेचे ह्याच्यामध्ये काय काय अजून? हॅपी बर्थडे हे फक्त असं नाव येणार का? हा ते नाव येणार बर्थडेचं. 2 स्टार आणि 2 बलून. बलून्स येतील. हे फॉईल मध्ये येतील. हे इथे दिली क्वांटिटी सगळी. अच्छा, काय कितीला आहे हे? ते का हां हां 400. हो. मला एकदम साधं सिंपल पाहिजे, एवढं पण नाही पाहिजे. पेपरवालं का? हे कितीला आहे ताई? बर्थडे डेकोरेशनसाठी बघायला गेले तर खूप काय असते. तिथे कार्टून मला भेटले. मग कार्टून पण खरेदी केले, म्हणजे पटकन चिटकून येते ना. मोठंच द्या. कितीला येते? फक्त द्या एक, बस होते. त्यानंतर हॉस्पिटलला गेले, एका पेशंटला भेटले आणि त्यानंतर निघाले गावाकडे जाऊन मला खूप सारं काही करायचं होतं. डेकोरेशन करायचं होतं बर्थडेचं, भाच्याचं वगैरे ओवाळणं करायचं होतं. खूप असं उशीर झालेलं होतं, 6 वाजता. मग आणि पूजा पण मांडायची होती, त्यासाठी गडबड चालू होती. घरी आलो, पटपट आवरून घेतलं. पूजा डेकोरेशन वगैरे केलं. डेकोरेशन काही असं जास्त काही हेवी काय केलेलं नाही, साधं सिम्पलच केलं, पण खूप छान झालं होतं. मग बर्थडे वगैरे सेलिब्रेशन केला. त्यानंतर झालं आमची पूजाची तयारी. गिफ्टमध्ये तर खूप सारं काय दिलेलं होतं दर्शला. तर गिफ्टचं पॅकिंग चालू होतं. इकडे 2 जण गुंतले होते गिफ्ट फोडण्यामध्ये. चला म्हणलं आपण पूजेची तयारी करू. आपल्याकडे होत्या नाही तर तांदळाच कुठे गेला होता? मोठं पाट आहे घेऊ तरी छोटा पाट, मोठा पाट आहे. किती पाहिजे सुपारी? किती झाले? 1 2 3 4 5. पैसा काहीतरी वजा ठेव, पंख्याने येईल ते घाल ना. सगळं कसं ना एकाच दिवशी आलेलं होतं. बर्थडे पण आलेला होता, पूजा पण आलेली होती.
असं ऑल्टरनेट असलं तर काही नसं वाटलं. त्यामुळे खूप सारी दगदग आणि प्लस ड्युटी पण होते, त्याच्यामुळे तर जास्त दगदग झाली. मग काय इकडं नाण्यांची म्हणजेच आपल्या लक्ष्मीची ताईंनी पूजा करून घेतली, दिवे वगैरे लावले, छान अशी रांगोळी काढून घेतली. सगळेजण लक्ष्मी लावले. आमच्या घरात तर त्यात लहान 2 बाळ आहेत ना, त्यांना तर एवढी पूजा आवडते ना, ते नुसते ते टाळ घेतात आणि ते एवढे मोठ्याने टाळ वाजवतात ना, ती आरती पण काय म्हणतात ते कळत नाही. त्यामुळे मी आरती स्किप केली आहे, त्याच्यावर आरतीचा आवाज काहीच येऊ दिलेला नाही त्याला. तर मग छान अशी पूजा झालेली आहे. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना आणखीन एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.